नमस्कार. हॅलो उमरगा चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण एक अशा व्यक्तिमत्वांची मुलाखत घेणार आहोत. आपल्याच तालुक्याचे सुपुत्र आदरणीय बसवराजजी मंगरुळे साहेब. तसं ते आपल्याच तालुक्याचे, परंतु सध्या स्थायिक संभाजीनगर येथे आहेत. जननी जन्मभूमीश्च स्वर्गदी गरियसी. परंतु माणूस कुठे का असना तो परत आपल्या मातीकडे येतोच, वळतोच. तसंच साहेबांचं कार्य आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. शेती, शिक्षण, व्यापार, उद्योग या विषयावर आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर नमस्कार साहेब. नमस्कार. थोडक्यात आपला परिचय. मी बसवराज मंगरुळे, मूळ राहणारा मुरुमचा आहे. शेती आणि व्यापार याचा वारसा घेऊन माझं शिक्षण झालं. संभाजीनगरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि तिथं माझं शिक्षण झाल्यामुळं तिथं अशा काही घटना घडल्या की मी तिथं स्थायिक झालो. आणि स्थायिक होऊन मी तिथंच माझा नोकरीच्या मागे न लागता, त्यावेळी शासकीय नोकऱ्या होत्या, पण नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून माझं काम सुरू केलं. नंतर हळूहळू क्षेत्र वाढत गेले आणि अनेक क्षेत्रात मी काम करत राहिलो. गेल्या 25-26 वर्षापासून मी 25-26 काय साधारणतः 35 वर्ष झाले मी संभाजीनगरलाच आहे. पण गेल्या 1 वर्षापासून मी परत मुरुमला राहायला आलेलो आहे. उद्योग क्षेत्राची सुरुवात तुम्ही कशी आणि कुठून केलीत? बेसिकली कसं आहे, मी तुम्हाला आत्ता सांगितलं की मुरुम ही एक मोठी बाजारपेठ होती. मराठवाड्यातली तिसरी मोठी बाजारपेठ होती आणि आम्ही तिथले एक मोठे खरीददार होतो. तो वारसा घेऊन माझं शिक्षण झालं आणि शिक्षणानंतर सरकारी नोकऱ्या उपलब्ध असतानासुद्धा मी स्वतःचा व्यवसाय उभारण्याचं ऑप्शन जे आहे ते पत्करलं आणि माझा स्वतःचा ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला मी पहिल्यांदा. मग शिक्षण संपल्यानंतर तुम्ही विद्युत अभियांत्रिकीची पदवी घेतलं. हो. त्यामध्ये तुम्ही पदवीधर आहात. हो. पण तुमचा कल नोकरीकडे होता का? नाही, नोकरीकडे माझा कदापि कल नव्हता. आता विद्युत अभियांत्रिकीची पदवी घेतल्यामुळं त्या क्षेत्रात काहीतरी करायला पाहिजे. आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहोत म्हणून मी थोडं कॉन्ट्रॅक्टिंगचं काम सुरू केलं होतं. पण नंतर विचार केला, शिकलेल्या माणसांनी स्वतःला एका चौकटीत बसवायचं का? म्हणजे मी विद्युत अभियंता आहे म्हणून फक्त विद्युतचंच काम करायचं का? न शिकलेली माणसं म्हणजे उद्योग क्षेत्रात प्रचंड काम केलेली असताना आम्ही शिकलेली मंडळी तेवढ्याच चौकटीत बसायचं का? हा विचार करून मग मी केमिकलच्या ट्रेडिंगला सुरू केलं आणि तिथं माझं फाउंडेशन चांगलं बसलं. केमिकलच्या ट्रेडिंगनंतर मी इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू केलं. पण हे सगळं करत असताना राजकीय पिंड हा माझा होताच. 1995ला पदवीधरच्या निवडणुका लागल्या आणि माझा एक अत्यंत जवळचा मित्र कॉलेजमधलाच, त्यावेळेस त्यानं पदवीधरची निवडणूक लढवायचं ठरवला. त्याचं नाव होतं संजय निंबाळकर. आता आम्ही दोघं फार जवळचे मित्र होतो. निवडणुकीला त्यानं उभारला, प्रचार प्रमुख मी होतो. आमच्याकडं फार काही म्हणजे पैसा अडका नव्हता. नुकतंच आमचं पदार्पण आमच्या कार्यक्षेत्रात झालं होतं. पण ती निवडणूक आम्ही तन मन धनाने लढली. त्या निवडणुकीत यश मिळालं नाही, पण आम्ही निवडणूक एवढ्या चांगल्या पद्धतीनं लढली की भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेसचे जे नेते आमचे महाराष्ट्राचे होते, कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब, त्यांची नजर आम्हावर गेली. अरे, हे 2 पोरं फार चांगले आहेत आणि ह्यांनी निवडणूक फार चांगली लढली आहे, ह्यांना आपल्या पक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग थोडंफार 7-8 महिने त्याच्यात गाठीभेटीत गेले आमच्या आणि 1997ला भारतीय जनता पार्टीत आम्ही रीतसर धाराशिव जिल्ह्यात प्रवेश केला. आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता म्हणून मी काम सुरू केलं,
तर आज जवळपास 26-27 वर्ष झालं काही मिळेल न मिळेल ह्याची पर्वा न करता खरं म्हणजे आम्हाला निवडणुका कधी लढायलाच मिळाल्या नाहीत. कारण आमची युती शिवसेनेबरोबर होती. संभाजीनगरची जागा ही शिवसेना लढवायची, धाराशिवची जागा शिवसेना लढवायची. त्यामुळं आम्हाला स्कोप नव्हता. म्हणून फक्त संघटनेचीच कामं करत गेलो आम्ही. आणि जिथं निवडणुका आहेत तिथं आम्ही निवडणुकीचं काम करायला गेलो आणि गेले 26-27 वर्ष आम्ही संघटनेचंच काम केलं. सर, मतदारसंघातील उद्योग विषयातील अनुभव, आता तुम्ही राजकारणाचा तर विषय घेतलेलाच आहात, राजकारण प्रवेश कसा झाला आणि कसं असतं समाजकारणाबरोबर सामाजिक जोड भेटले की राजकारणात आपला पण माणूस येतोच. आणि त्या राजकीय हेतुपोटीच आपल्या युवकांना, येथील युवकांना की बाबा काय संधी उद्योग क्षेत्रात काय करता येईल. मला एक संधी मिळाली. रिअल इस्टेटचं काम करत असताना एक चांगली मोठी जागा आम्हाला उपलब्ध झाली संभाजीनगर शहरात. आणि ती जागा उपलब्ध झाल्यामुळं मी ठरवलं मला की आपण शैक्षणिक क्षेत्रात काम करावं, जेणेकरून मराठवाड्यातल्या तरुणांना उत्तम प्रतीचं शिक्षणही मिळेल आणि त्यांना आपण चांगले एंटरप्रेन्युअरसुद्धा बनवायला आपल्याला संधी मिळेल. त्यामुळं मी त्या संधीचा फायदा घेऊन संभाजीनगर येथे एक मोठं शैक्षणिक संकुल उभं केलं. तिथं आता सध्या इंजिनिअरिंग आहे, पॉलिटेक्निक आहे, MBA आहे, 2 D.Pharmcy आहेत, B.Pharmcy आहे. यावर्षी आम्ही आयुर्वेदाचं हॉस्पिटलसुद्धा गेल्या 2 वर्षापासून सुरू केलेलं आहे. येत्या अकॅडमिक इयरपासून आयुर्वेदिक कॉलेज पण सुरू व्हायची शक्यता आहे. आणि हे सगळं करत असताना विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध कसं करून देता येईल पहिल्यांदा ह्याचा मी थोडा तपास केला. संभाजीनगरला कारखानदारी किंवा औद्योगिक वसाहत मोठी असल्यामुळे तिथं 6 औद्योगिक वसाहत आहेत आणि साधारणतः लहान मोठे मिळून 4-1 हजार युनिट आहेत तिथं. आणि त्यामुळं 2011पासून कोरोनाचे 2 वर्ष जर सोडले तर आजतागायत दरवर्षी आम्ही रोजगार मेळावा भरवतो आणि ते स्पेशली धाराशिव जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी भरवतो. म्हणजे आपल्या तरुणांना नोकरीच्या मागं न लागता स्वतःची सिक्युरिटी एजन्सी काढू शकतात, स्वतःचे क्लिनिंगचे एजन्स्या तयार करू शकतात, स्वतःचे कुरिअर एजन्स्या तयार करू शकतात. ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या सर्व्हिसेसमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आहे. आणि मी बऱ्याच ठिकाणी सांगतो की या जिल्ह्यातील लोकांच्या जीवनात फरक कधी पडेल तर लोकांनी आपल्या स्वतःचं हुनर ओळखून उद्योग व्यवसायात स्वतःला जर झोकून दिलं तरच सर्वसामान्य जे तरुण आहेत त्यांच्या जीवनात निश्चितच ते त्यांच्या जीवनाचा उत्कर्ष होऊ शकतो जर त्यांनी योग्य प्लॅटफॉर्म निवडून त्याच्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं तर. आणि त्याच्यासाठी मदत करायला मी कधीही तयार आहे. ठीक आहे. राजकारणाचा विषय काढलात, लोकसभेचा विषय काढलात, पण राज्याच्या राजकारणात सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत की बाबा ना तत्त्व, ना निष्ठा, ना नैतिकता, या गोष्टीला धरून कुठेतरी राजकारण होतं आहे का? यामध्येच तरुण अजून थोडा याचा विचार करण्यात, सुशिक्षित बेकार होण्याचं प्रमाण या तरुणात वाढत आहे. याबद्दल आपलं मत काय? हे बघा, तुम्ही खरं म्हणजे चुकीच्या माणसाला हा प्रश्न विचारताय. कारण गेल्या 26-27 वर्षापासून नुसतं संघटनेचं काम करायला मिळाल्यानंतरसुद्धा मी आनंद मानणारा मनुष्य आहे आणि निष्ठेनं मी पक्षाचं काम करतो आहे. ह्याच्यापेक्षा मोठी निष्ठा असू काय शकते. त्यामुळे तरुणांनी काय चाललं हे बघण्यापेक्षा आपली भूमिका काय असायला पाहिजे आणि आपण काय करायला पाहिजे हे तरुणांनी ठरवायला पाहिजे. आयुष्यमान कार्ड, आजवर आयुष्यमान कार्ड फक्त ऐकून होतो, पण ते कार्य तुम्ही देण्याचं कार्य केलात, आयुष्यमान कार्ड वाटपाचं कार्य केलात. आणि याचा प्रवास कुठून सुरुवात झाला, कसा सुरुवात झाला? बेसिकली ज्यावेळेस मी विचार केला की आपल्याला धाराशिव जिल्ह्यात जायचं आणि लोकसभा ताकाला जाऊन काय भांडं लपवायचं नव्हतं मला. लोकसभा निवडणूक लढवायची होती तर काय 100% लढवायची आहे. आणि मला खात्री आहे की माझं काम वाया जाणारं नाही आहे. आयुष्यमान कार्ड
आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्याचं जॉईंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ह्याचं जॉईंट कार्ड ज्याचे KYC ऑलरेडी झालेले आहेत आणि त्यांना कार्ड मिळालेलं नाही आहे, त्या लोकांना आम्ही त्या लोकांच्या घरापर्यंत हे कार्ड पोचवायचं आम्ही काम सुरू केलं. साधारणतः मी तुम्हाला दाखवतो ते कार्ड कसं असतं आहे. ते कार्ड एका कुटुंबाला एका वर्षात 5 लाख रुपयेपर्यंत त्याला मेडिकल एड मिळू शकतो. हे कार्ड जे आहे हे आयुष्यभर टिकण्यासारखं कार्ड त्यांना आम्ही घरोघरी पोचतं करतो आहे. आत्तापर्यंत 63,000 कार्ड वाटलेले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात 80,000 घरात आम्ही हे कार्ड वाटणार आहोत. जेव्हा तुम्ही सुरुवात केली की इथून जाताना की बाबा कोणीतरी आपला गॉडफादर असतो आपल्या आयुष्यात म्हणा, आपल्या प्रवासात, राजकीय प्रवासात, उद्योग प्रवासात, शैक्षणिक प्रवासात आपल्याला एक गुरु असतो. तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या गुरुने तुम्हाला की बाबा मार्ग दाखवला? ईश्वरावर श्रद्धा असणारा मी एक कार्यकर्ता आहे. ईश्वरावर श्रद्धा होती म्हणूनच ईश्वराने कैलासवासी गोपीनाथ मुंडेची आणि माझी गाठभेट घालून दिली. आणि ते एकदा माझ्या संस्थेत आले होते. आमच्या स्टाफला त्यांनी सांगितले, बसवराजच्या पाठीमागं मी नाही आहे, बसवराजच्या बरोबरीनं आहे. बरोबरीनं एवढ्यासाठी म्हणतो, बसवराजच्या बरोबर सावलीसारखं आहे. कारण माणसाला कुणीही सोडून जरी गेलं, सावली सोडून जात नाही. त्यामुळं मी सावलीसारखा बसवराजबरोबर आहे असं कैलासवासी गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं होतं. नैसर्गिकरित्या माझे राजकीय गुरु ते आहेत, पण त्यांच्याबरोबर इतरही आमच्या भारतीय जनता पार्टी ही एक कुटुंब आहे. नितीन गडकरी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आजचे आमचे अध्यक्ष बावनकुळे असतील, रावसाहेब पाटील दानवे असतील. एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला, की आता सध्या जी आपली युती आहे, भाजप आहे, शिवसेना, शिंदे गट, परत अजित पवार गट, राष्ट्रवादी, आणि या धाराशिव जिल्ह्यासाठी तिघंही उत्सुक आहेत. तिन्ही उमेदवारांची या धाराशिव जिल्ह्यात लोकसभेसाठी चर्चा आहे. शिंदे गटाकडून माजी खासदार प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड सर, इकडून धाराशिव जिल्ह्यासाठी राष्ट्रवादीकडून अजितदादा पवार यांच्या गटाकडून सुरेशदाजी बिराजदार, आणि आपल्यातून आता तुमची चर्चा. मग आता भाजप पक्षश्रेष्ठीने नेमकं कुणाला दिली? जर नेमकं ही जागा तुम्हाला जर कोणाला ही सुटणार असा जागा प्रश्न आहे. ही जागा जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही यापुढे जे मतदारसंघात कार्य करत आहात ते कार्य चालू ठेवणार का अशाच आश्वासनं दिल्याने मतदारसंघातून तुम्ही बी तिकडेच गायब होणार? बेसिकली मी तुम्हाला सांगतो, आता नुसतं राजकीय बोलल्यापेक्षा ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळणार. अच्छा. आणि ही जागा मी लढवणार. जर नाही मिळाली तर? जर त्याचं प्रश्नच असेल तर मी एकदा ठरवलं की होते सगळ्या गोष्टी. अच्छा. शुभेच्छा तुम्हाला या पुढील तुमच्या कार्यासाठी. आणि तुम्हाला मिळालं तर बी युवकांसाठी उद्योग, व्यापार, शेती क्षेत्र आणि हे जे आपल्या धाराशिव जिल्ह्यावर याचा आवर्षणग्रस्ताचा मागासलेपणाचा शिक्का आहे ते तुम्ही मोडून काढावा एवढीच प्रार्थना करतो. तुम्ही आमच्या उमरगा चॅनलवर आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.